प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून ज्या राज्यघटनेच्या निमित्तानं हा देश प्रजासत्ताक झाला, त्या दिवसाला आपण संविधान दिन आणि या संविधान दिनाच्या निमित्तानं एका चांगल्या कार्यक्रमाचं आयोजन केलं। त्या कार्यक्रमाच्या प्रसंगी विचारपीठावर आदरणीय एल.आर. गायकवाड, शरद सरोदे, उत्तम कांबळे, राम झेंडे, नवीन प्रतापे शिपूरकर या ठिकाणी उपस्थित अनेक संघटनांचे पदाधिकारी, त्याशिवाय सामाजिक राजकीय कार्यकर्ते, वकील संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि आवर्जून आपण सर्वजण उपस्थित असणारे मित्रबंधू आणि भगिनी, झेंडे साहेबांनी मगाशी प्रास्ताविकाच्याच नंतर सांगितलं नाही, त्याच्यानंतरचे की ते मला 80 सालापासून ओळखतात। तुमच्यापैकी अनेक जण मला अनेक वर्षापासून ओळखतात। तुमच्या अनेकांच्या वाट्या बदलल्या, पण मी माझी वाट काही सोडली। ओघाओघानं ते येईलच। पण आज जेव्हा संविधान दिन देशभर साजरा होतोय, सर्वजण एकमेकाला शुभेच्छा देत आहेत, तर संविधान दिनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करतं कोण आणि साजरा करतं कोण, इथून सुरुवात आहे। देशाची 140 कोटी जनता आहे। या 140 कोटी जनतेपैकी प्रॅक्टिकली किती कोटी या प्रक्रियेत सामील असतात, किंवा किती कोटी लोकांना संविधानाचं महत्त्व जाणून संविधान दिन साजरा करावासा वाटतं। पूर्वी संविधान दिनाच्या अगोदर याला लॉ डे म्हणायचे, कायदा दिवस म्हणायचे। 25 नोव्हेंबर हा सुप्रीम कोर्ट मध्ये देखील लॉ डे म्हणून फंक्शन व्हायचं, कायदा दिवस म्हणून। पण गेल्या 15-20 वर्षामध्ये तो बदल झाला आणि लॉ डेच्या ऐवजी मग संविधान दिवस झाला। संविधान दिवस सरकार पातळीवरती होतो, राज्य पातळीवरती होतो। मग पुन्हा आपण प्रश्न विचारूया, सामाजिक संघटना म्हणून संविधान दिन किती लोक साजरा करतात, आणि त्याच्याही पुढे गेलं तर राजकीय पक्ष संविधान दिन म्हणून किती संघटना तो साजरा करतात। आणि जेव्हा या प्रश्नाची आपण उत्तर शोधतो, तेव्हा 140 कोटीच्या देशामध्ये 40 कोटी लोक तरी तो साजरा करतात का, हा प्रश्न आहे। सरकार मनापासून साजरं करतं का, हा देखील दुसरा प्रश्न आहे। ज्याने आयुष्यभर संविधानाला विरोध केला आणि नंतर ते सत्तेत आले, ते मनापासून साजरा करतात की करायचा म्हणून करतात, हा आणखीन एक नवीन प्रश्न आहे। मग हे प्रश्न काय कारण आहे याचं? आपण म्हणतो सामाजिक अस्पृश्यता संपली कमी झाली, मग विचाराच्या अस्पृश्यतेचं काय? भारतीय राज्यघटनेच्या कलम 17 नुसार अस्पृश्यतेला कायद्याने बंदी आहे। विचाराच्या अस्पृश्यतेचं काय? वैचारिक लढ्याच्या अस्पृश्यतेचं काय? एकशे 140 कोटी लोक साजरा करत नाहीत, त्याच्यातच ती वैचारिक अस्पृश्यता। कुठलीही गोष्ट परमनंट नसते, बुद्धाचा सिद्धांत आहे। अस्पृश्यता टच आणि अनटच या स्वरूपात राहिली नाही,
पण वेगळ्या स्वरूपात ती येऊ शकते. त्याची दोन प्रमुख कारण आहेत. उदाहरणं देऊन आपण कोणावरती टीका टिप्पणी करण्याची गरज नाही, मी कधीही ती करत नाही, पण संदर्भ आवश्यक आला वाटला तरच तो देत असतो. या संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोडून जर दुसरे कोणी असते तर देशातल्या जनमताची प्रतिक्रिया कशी आली असती. आणि याच संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोडून जर आणखी कोणी असते तर तुम्ही देखील संविधान दिन साजरा केला असता का, हाही प्रश्न आहे. निष्पक्ष अनालिसिस असावं. आपली बांधिलकी जास्त आहे. त्याची दोन कारण आहेत. एक, संविधानानं आम्हाला नवीन श्वास आणि जीवन जगण्याची संधी दिली. आपण पुनर्जन्म मानत नाही, परंतु संविधानानं पिढ्यानपिढ्या लोकांचा एक वेगळ्या प्रकारचा जन्म, मी पुन्हा पुनर्जन्म शब्द टाळतो, आणि त्याचे रचनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या दोन्ही गोष्टीशी आपलं जास्त नातं भावनिक आहे. आणि भावनिक नात्यावरती फार काही रचनात्मक उभं राहत नाही. ही कमतरता. ते भावनिक नात्याच्या ऐवजी रचनात्मक जर नातं असतं तर मगाशी जे आमचे बंधू बोलून गेले की आपण राजकीय दृष्ट्या एकत्रित होऊ शकत नाही, पण सामाजिक दृष्ट्या तरी येऊया. याचाच अर्थ एक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा, संविधानाने दाखवलेले मार्ग पूर्णपणे स्वीकारण्यास आम्ही देखील असमर्थ आहोत. उदाहरण द्यायचं झालं तर मताचा अधिकार आहे, संविधानामुळेच मिळाला ना. ज्या संविधानाचा संविधान दिन, गौरव दिन म्हणून आपण करतो, म्हणजे काय त्या पुस्तकाची पूजा आहे का? त्या पूजाला का, पुस्तकाला काय देवाऱ्यात ठेवण्यासारखं देवाऱ्यात ठेवून अगरबत्ती उदबत्ती लावायची आहे का? त्या संविधानामध्ये अंतर्भूत केलेल्या ध्येय धोरणांना, आदर्शांना, मार्गदर्शकांना मानणं, तेव्हा संविधानाचा सन्मान आहे. 1950 पूर्वी कुणालाही मताचा अधिकार नव्हता, फार कमी लोकांना होता. टॅक्स भरणारे लोक, उच्च शिक्षित लोक, सरकारतर्फे ज्यांना काही सन्मान मिळाले, कोण इनामदार, कोण जागीरदार, कोण जमीनदार, त्यांना मताचा अधिकार होता. ही संविधानाची मेहरबानी, सगळ्यांना मिळाला. महिलांना जेव्हा दिला तेव्हा संविधान सभेत अनेक लोक होते असे म्हणणारे की महिलांना कशाला देता. लोकशाहीची जननी म्हणणाऱ्या इंग्लंड सारख्या देशामध्ये देखील महिलांना संघर्ष करावा लागला. युरोपातल्या पाश्चिमात्य देशामध्ये देखील महिलांना लगेच मताचा अधिकार दिला नाही. त्यांना कशाला देता. जंगलामध्ये राहणारा आदिवासी, त्याला मताच्या अधिकाराचं काय कळतं. 1928 साली स्टार्ट कमिटी, एक पहिली कमिटी याबाबत इंग्रजांच्या कालखंडात भारतात आली होती. आणि त्या स्टार्ट कमिटी समोर 28ला बाबासाहेबांची साक्ष आहे. 28 साली, घटना तर नंतर आहे, 50 आहे. त्या स्टार्ट कमिटी समोर साक्ष देताना इंग्रजचे अधिकारी विचारतात आंबेडकरांना की या सगळ्या लोकांचा समावेश करण्यासाठी मताचा अधिकार द्यावा की न द्यावा, याबद्दल तुम्हाला काय वाटतं. आणि बाबासाहेब आंबेडकर स्पष्ट म्हणतात की यांना मताचा अधिकार मिळाला पाहिजे. हे 28 साली म्हणतात. पण जे बाबासाहेब आंबेडकर 28 साली म्हणतात त्याची पेरणी 1916 सालामध्ये आहे. 1916 साली इंग्रजांनी एक साऊथ बरो नावाचं कमिशन पाठवलेलं असतं.
भारतामध्ये काय राजकीय सुधारणा कराव्यात आणि वेगवेगळ्या जाती समूह घटकांचे प्रश्न कशा प्रकारे सोडवावेत याबाबत तज्ज्ञ लोकांचं म्हणणं ऐकावं म्हणून 1916 साऊथ ब्युरो कमिशन आलं. 1916 साली बाबासाहेब आंबेडकरांचं वय काय? त्यावेळेला ते बाबासाहेब नाहीतच, त्यावेळेला ते भीमराव रामजी आंबेडकर आहे. नुकताच विलायतेतून आलेला उच्च विद्याविभूषित भीमराव रामजी आंबेडकर. कारण 1916 बाबासाहेबांचं संघटन नाही. बाबासाहेब काय तेवढे मोठ्या लेवलला पोहोचले नव्हते. त्यामुळे त्या साऊथ ब्युरो कमिशननं बाबासाहेबांना बोलवलंही नाही, बोलवलं देखील नाही. अस्पृश्यांच्या वतीनं बोलवलं कुणाला? 2 माणसांना, एक विठ्ठलरामजी शिंदे आणि दुसरे न्यायमूर्ती चंदावरकर. त्यावेळेला अस्पृश्यांच्या संघटनेचे नेतृत्व हे 2 माणसं करत होते. त्याला डिप्रेस क्लासेस म्हणतात. त्या डिप्रेस क्लासेस संघटनेचं नेतृत्व हे दोघं करत होते. आणि या दोघांनी साक्ष दिली त्या साऊथ ब्युरो कमिशन समोर. ती साक्ष अशी होती की या लोकांना मताचा अधिकार वगैरे द्यायची काही गरज नाही, यांचे प्रतिनिधी यांना निवडून देण्याचा अधिकार द्यायची काही गरज नाही. उलट यांचे प्रतिनिधी आपण उच्च मंडळींनी नॉमिनेट करावे, ठरवावे, नेमणूक करावे, तो अधिकार यांना देऊ नये. बाबासाहेबांना जेव्हा याची कल्पना लागली तेव्हा बाबासाहेबांनी त्यावेळेच्या गव्हर्नरला, मुंबई प्रांताच्या गव्हर्नरला पत्र लिहिलं आणि मी अस्पृश्याचा एक ग्रॅज्युएट म्हणून मला माझं म्हणणं मांडायचं आहे, असा अट्टास धरून काही ठिकाणी घुसखोरी करावी लागते तशी केली. आणि घुसखोरी केल्यानंतर मग कमिशनने त्यांना पत्र देऊन बोलावलं. तेव्हा आंबेडकर म्हणाले, कारण विठ्ठलरामजी शिंदे आणि न्यायमूर्ती चंदावरकर यांना अस्पृश्याबाबत विचारलं तेव्हा ते म्हणाले, अस्पृश्यांना चालायला रस्ता नाही, राहायला घर नाही, शिकायला शाळा नाही, खायला अन्न नाही, अशा व्यवस्था करा. मताचा अधिकाराचा प्रश्नच नाही, स्वतःचे नेते निवडण्याचा प्रश्नच नाही. आणि जेव्हा हेच प्रश्न बाबासाहेबांना विचारले तेव्हा बाबासाहेब असं म्हणाले की हे जे काही सांगतात ना, चालायला रस्ता नाही, राहायला घर नाही, खायला पाणी नाही, जे काय असेल ते सोडा बाजूला. माझ्या लोकांना 2च अधिकार द्या, एक स्वतंत्र मतदारसंघाचा अधिकार आणि मताचा अधिकार. 1916 साली तीच बाब रिपीट होते 28 साली आणि तीच राज्यघटनेत येते 1949 साली. अनेक लोकांना मताचा अधिकार नको होता. जे भारतीय संविधानावरती आजही टीकाकार आहेत, अनेक वर्ष टीकाकार आहेत, ज्यांनी 1949 ला बाबासाहेबांचे पुतळे जाळले, संविधान नाकारलं, अशोक ध्वज नाकारला, जे काही केलं असेल ते. पण म्हणतात ना, काळ कधी कधी अशाही लोकांना झुकवतो म्हणून आज ते देखील संविधान दिवस साजरा करायला म्हणजे सरकारचा आदेश म्हणून का असेना पण ते करतात. थोडक्यात असं की नुसता मताचा अधिकार नाही, मताचा अधिकारच नाही तर मी एका लाईनीमध्ये सांगतो, आपण एकच फरक तपासायचा. 26 जानेवारी 1950 पूर्वी तुम्ही होता कोण आणि 26 जानेवारी 1950 नंतर तुम्ही झाला कोण, एवढाच फरक स्वतःला प्रत्येकाला विचारायचा. उत्तर त्याच्यामध्ये. त्यामुळे संविधानाची एक क्रांती आहे, अत्यंत ब्लडलेस रिव्हॉल्युशन आहे. आणि ती नुसती राजकीय क्रांती नाही तर ती सामाजिक क्रांती आहे. आणि म्हणून संविधान हा काही नुसता विशिष्ट वर्गाचा तो दस्तऐवज नाही. संविधानामध्ये 2 मुख्य प्रवाह आहेत, एक स्वातंत्र्य लढ्याचा प्रवाह आणि दुसरा सामाजिक स्वातंत्र्याच्या आंदोलनाचा प्रवाह. सामाजिक स्वातंत्र्याच्या आंदोलनाचा प्रवाह ज्याच्यामध्ये फुले आहेत, कबीर आहेत, रविदास आहे, पेरियार आहे, नारायण गुरु आहे.
आणि राजकीय स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये महात्मा गांधी असतील, नेहरू असतील, पटेल असतील, अदाल असतील, ही सगळी मंडळी दुसऱ्या बाजूला. पण याच प्रवाहामध्ये महाराष्ट्रासारख्या ज्या कर्मभूमीमध्ये अगदी विठ्ठलरामजी शिंदे असो किंवा कर्मवीर भाऊराव पाटील असो, यांनी बहुजनांची पोरं शिकली पाहिजे म्हणून एक नवीन प्रवाह देखील उभा केलेला होता. असे अनेक प्रवाह होते. या सगळ्या प्रवाहाचं प्रतिबिंब भारतीय राज्यघटनेमध्ये आहे आणि म्हणून आम्ही त्याचा संविधान दिन, गौरव दिन म्हणून साजरा करतो. ते फक्त बाबासाहेबांनी लिहिलं म्हणून आम्ही नाही करत. म्हणून संविधान म्हणजे अनेक संविधान तज्ञांच्या भाषेमध्ये त्याला राजकीय दस्तऐवज म्हणतात. इट्स अ पॉलिटिकल डॉक्युमेंट असं म्हणतात. पण भारतीय राज्यघटनेला जगातील अनेक घटना तज्ञ फक्त आणि फक्त पॉलिटिकल डॉक्युमेंट म्हणत नाही. ग्रॅनविल ऑस्टिन नावाचा अमेरिकेतला मोठा तज्ञ, ज्याचं भारतीय राज्यघटनेवरती अधिकृतरित्या एक अधिकारवाणीने लिहिलेलं पुस्तक आहे, तो म्हणतो की भारतीय संविधान हा फक्त शासन सत्ता चालवण्याचा प्रकार नाही, तर या देशामध्ये आर्थिक आणि सामाजिक क्रांतीचा, बदलाचा पाया घालणारा दस्तऐवज आहे आणि म्हणून सामाजिक क्रांतीकडे नेणारा दस्तऐवज आहे. एकानेच म्हणावं असं नाही, अनेकांनी म्हटलं. त्याच वेळेला दुसऱ्या बाजूला 49 पासून काही मंडळी त्यांची कोल्हेकोई आजपर्यंत सुरू आहे. काय म्हणत होते? त्यांचं असं म्हणणं होतं की या संविधानात असं नवीन काय की ज्याच्यामुळे आम्हाला गर्व वाटावा. आजकाल याची चर्चा होते. कुठल्या तरी इंग्रज अधिकाऱ्याचं नाव असलं तरी आपल्याला गुलामीचा वास येतो आणि त्या ठिकाणी आपण आपल्या कुठल्या तरी एखाद्या लोकल माणसाचं नाव देतो. यानं गुलामी संपते? यानं गुलामी संपते का? तशी जर गुलामी संपवायची तर इंग्रजांनी सुरू केलेला ट्रेन बंद पाडा, नवीन ट्रेन सुरू करा. तशी जर गुलामी संपवायची असेल तर इंग्रजांनी पोस्ट अँड टेलिग्राफ खाती सुरू केली, ते बंद करा आणि स्वतःच नवीन सुरू करा. पण कॉस्मॅटिक रिफॉर्म्स, दिखावपणाचे रिफॉर्म्स, याच्यामध्ये ज्यांना जनतेला अडकवून ठेवायचं असतं त्यांना अशाच पद्धतीचे रिफॉर्म हवे असतात. मग कुठे झेंडा लावणं, कुठे पताका फडकवणं, कुठे एखाद्या रंगाला प्राधान्य देणं, याला कॉस्मॅटिक रिफॉर्म म्हणायचे. भारतीय राज्यघटनेनं हे कॉस्मॅटिक रिफॉर्म नाही स्वीकारले. भारतीय राज्यघटनेनं या देशामध्ये सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक पुनर्रचनेचा आराखडा दिला. मी पुनर्रचना म्हणतोय. पुनर्रचना याचा अर्थ असा की नुसतं सामाजिक रूढी परंपरा बदललेच पाहिजेत असं नाही, तर व्यक्तीमधले रिलेशन्स, नाती, संबंध सुद्धा बदलले पाहिजे. मग ती स्त्री पुरुष असेल किंवा विशिष्ट जाती वर्गाची माणसं असतील, त्यांना देखील तुम्हाला एका दृष्टीनं पाहण्याची जबरदस्ती जर कोणी केली असेल तर ती संविधानाने केली. आणि चांगल्या गोष्टीसाठी जबरदस्ती करणं काही अयोग्य नाही. अनेक चांगल्या गोष्टीसाठी जबरदस्ती केली. एका कलमाचा आपण उल्लेख करू, जे कलम आता नाही संविधानात. राज्यकर्त्यांनी त्याची विल्हेवाट लावली. पुन्हा प्रश्न नको कोणता राज्यकर्ता. राज्यकर्ता हा एक क्लास असतो. कधी परवा असतो तोही क्लास, आज असतो तोही क्लास. तुम्ही त्याला फक्त पक्षाच्या भूमिकेत समजता, पण एक पॉलिटिकल क्लास म्हणून एक ब्रॉडर क्लास असतो. तो सत्तेसोबत कायम राहतो. त्याला पक्षाची काही घेणं देणं नसतं. ज्याची सत्ता येईल तो त्याचा. मग तो इकडचा असू द्या, तिकडचा असू द्या, त्याला पॉलिटिकल क्लास म्हणतात. त्या पॉलिटिकल क्लासनं भारतीय राज्यघटनेमधलं मूळ 45वा कलम आज हद्दपार केलं. 45व्या कलमाने एकच कलम असं होतं ज्याने राज्यकर्त्याला सांगितलं होतं, संविधान लागू झाल्यापासून 10 वर्षाच्या आतमध्ये या देशातील प्रत्येक मुलाला आणि मुलीला 14 वर्षापर्यंत मोफत आणि सक्तीचं शिक्षण द्या. हे काही SC ST साठी नाही.
ओबीसी मायनॉरिटीसाठी नाही, सगळ्यांसाठी. मला आता तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की हे काम केलं की नाही केलं? उत्तर नाही केलं. जर हे काम केलं असतं तर भारताचा चेहरा आज कसा असता? हे जर काम राज्यकर्त्यांनी केलं असतं तर आरक्षण मागणाऱ्यांच्या लाईनीमध्ये अनेकांची आज रांगा लागल्या नसत्या. जगामध्ये आजकाल आधुनिक व्यवस्थापन शास्त्रामध्ये भांडवल म्हणजे पैसा मानत नाही, कॅपिटल म्हणजे पैसा मानत नाही. कॅपिटल म्हणजे मॅनपॉवर, ह्युमन कॅपिटलला प्राधान्य देतात. मग भारतामधलं ह्युमन कॅपिटल, मानवी समुदाय जर बॅकवर्ड राहिला, दूर राहिला, तर त्याला जबाबदार कोण? इथून सुरुवात. इथली व्यवस्था, जातीय, सामाजिक, धार्मिक, त्याचे ठेकेदार, हे एका बाजूला. मग मुलींनी शिकून काय करायचं? ही व्यवस्था. मुलींनी फारच शिकायचं नाही, ही व्यवस्था. म्हणून फुले येतो, म्हणून सावित्रीबाई येते, आणि म्हणून आम्हाला शिक्षणाचा अधिकार मिळतो. तो या ठेकेदाराच्या विरोधात ज्यांनी ज्यांनी बंड केलं, विद्रोह केले, त्यांचं प्रतिबिंब संविधानात उमटतं. म्हणून संविधान फक्त आणि फक्त 2 वर्ष 11 महिने 17 दिवस घटना समितीमध्ये बनलं नाही, तर त्या संविधानाचा पाया या देशातल्या स्वातंत्र्य लढ्याच्या मूल्यामध्ये आणि सामाजिक लढ्याच्या मूल्यामध्ये, दोन्हीमध्ये एवढा व्यापक होता की संविधान सभेला त्याची दखल घ्यावीच लागली. संविधान सभेला ऐकावंच लागलं. आणि ते एका पद्धतीनं नाही. मी म्हटलं मताचा अधिकार मान्यच करावा लागला. स्वातंत्र्य, समता, बंधुता एक दृष्टिकोन मान्यच करावा लागला. अस्पृश्यता सारखी हजारो वर्षाची रूढी परंपरावादी एक कल्चर रिजेक्ट करावीच लागली. स्त्री पुरुष असमानता रिजेक्ट करावीच लागली. आवडो ना आवडो, त्यामुळं भारतीय राज्यघटनेच्या विषयी अनेकांच्या लोकांमध्ये आजही पोटशुळा आहे. त्याचं कारण असं की त्यांना वाटतं आमचं परंपरागत वर्चस्व गेलं. काल आम्ही एकटे गावचे पाटील होतो, आता आरक्षण आलं, 50% लोकल बॉडीतलं आरक्षण गेलं. म्हणूनच अनेकांना तिथं घुसायचं आहे. 50% आरक्षण नसतं तर 33% महिलांना तिकीट देण्याची गरज पडली नसती. लाडकी बहीण म्हणून नको त्या बाबच्या मागे लागावं लागलं नसतं. लाडकी बहीण म्हणून कर्ज झालं तरी 1500 रुपयाचा हप्ता द्यावा लागला नसता. ह्या ज्या मजबुऱ्या आहेत, त्या मजबुऱ्या पोटी आज आदिवासी महिला राष्ट्रपती, फार प्रेम, फारच प्रेम आहे. हे सगळं मजबुरी पोटी ज्यांना करावं लागतं, त्यांच्या अंतर्मनात कुठेतरी पोटशुळा आहे, दुःख आहे, आणि तो वेळोवेळी बाहेर येतो. दिल्लीमधल्या जंतर मंतरवरती कोणीतरी संविधानाची प्रत जाळतं. काय सरकार करतं? आपण एक भाषण केलं, भाषणामध्ये एक शब्द अपशब्द केला, तुमच्यावरती गुन्हा दाखल होतो. इथं संविधानाची प्रत जाळली जाते खुल्या पार्लमेंट पासून. जंतर मंतर काही लांब नाही, 1 किलोमीटर अंतरावर आहे, गुन्हा दाखल होत नाही. जे भारतीय संविधानामध्ये सांगितलंय की प्रत्येक नागरिकाची ही जबाबदारी आहे, राष्ट्रध्वज आहे, राष्ट्रगीत आहे आणि राष्ट्राचं संविधान आहे, त्याचा सन्मान करणं प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आणि जबाबदारी आहे. मग त्याचं पालन न करणाऱ्याचं, त्या दिल्लीच्या जंतर मंतर प्रकरणामध्ये कुणावरती केस झाली नाही, कुणावरती खटले झाले नाही. मग या लोकांनी ती केस आणि खटले करण्यापेक्षा जसं म्हटलं जातं की एखाद्या महान विचारवंत माणसाचे जर विचार आपल्याला पेलवत नसतील तर त्याचा विरोध करायचा, विरोध जर करता आला नाही तर त्यात सामील व्हायचं आणि त्या विचाराचं विडंबन करायचं. मध्ये मध्ये अनेक लोक म्हणाले संविधान एवढं महान अमृत महोत्सवी वर्ष आपल्या महाराष्ट्रामध्ये काय म्हणाले तर गावागावात संविधान मंदिर निर्माण केलं पाहिजे.
चांगली गोष्ट आहे. संविधान मंदिर केले की पुजारी आला. आता पुजारी तुमच्यातले किती येतील त्याचा प्रश्न आहे. अनेक लोकांची ही योजना आहे की असे पुजारी आणायचे आणि त्यांना सरकारी वेतन द्यायचा आणि आपल्या कार्यकर्त्याची नवीन पद्धतीची रोजगार हमी योजना राबवायची. हे सगळे प्रयत्न आहेत, हे सगळे प्रयत्न आहेत. आणि म्हणून वेळोवेळी ते बाहेर पडत असतात. 2च वर्षापूर्वी पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार यांनी 15 ऑगस्टच्या दिवशी इंग्लिश पत्र मिंट नावाचं त्याच्यामध्ये एक लेख लिहिला. वारले बिचारे ते, म्हणजे त्यांचं निधन झालं, कशामुळे झालं माहित नाही पण ते झालं. त्यांनी लिहिला लेख आणि त्या लेखात काय म्हटलं, भारतीय संविधान स्क्रॅप करा, जुनं झालं, नवीन आणा, नवीन लिखाणाची गरज आहे. हा माणूस कोण? पंतप्रधानाचा आर्थिक सल्लागार. आमच्यासारखी कायदा क्षेत्रातील माणसं स्पष्टपणे बोलतात, तुझं क्षेत्र कुठलं? आर्थिक. आर्थिक बाबीवर बोलणार. तुझं जे क्षेत्र नाही त्या क्षेत्राविषयी बोलायचा अधिकार काय? अनेकांनी आमच्यासारख्या लोकांनी तक्रारी केल्या, पीएमओ कडे तक्रारी केल्या आणि मग पीएमओनं खुलासा केला की पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार जे काय म्हणतात त्याच्याशी आम्ही सहमत नाही. जे इकॉनॉमिक काउन्सिल आहे त्या इकॉनॉमिक काउन्सिलचे बाकी लोक म्हणाले की हे पंतप्रधान आर्थिक काउन्सिलचा सल्लागार आहे, त्याचे हे मुख्य सल्लागारांचं जे वक्तव्य आहे त्यांच्याशी आम्ही सहमत नाही. त्यामुळं याच्यात तर मला एक मुद्दा तुम्हाला सांगायचा आहे. मी सगळ्या गोष्टी खुल्या करून बोलत नाही, काही गोष्टी तुम्हाला समजून घ्यायच्या असतात. आमदार खासदार नसताना सुद्धा सत्तेतील माणसं झुकवता येतात हे पण शिका. आमदार खासदार असल्यानंतरच माणसं झुकवता येतात असं समजणं म्हणजे थोडक्यात वेडेपणा. आमदार खासदार सत्ता नसताना सुद्धा बऱ्याच काही गोष्टी करता येतात, याही बाबी समजून घेतल्या पाहिजे. आणि म्हणून आमदार खासदार नाही, मंत्री संत्री नाही, म्हणून हवालदिल होणं आणि सगळं सोडून देणं हा मूर्खपणा. हा मूर्खपणा. मी जाणीवपूर्वक हा शब्द वापरतो कारण आजकाल या गोष्टी अत्यंत प्रखरपणे मांडण्याची गरज आहे. आमचा आमदार नाही, आमचा खासदार नाही म्हणून आम्ही हताश होऊन सर्वस्व सोडून देणं. तर मग पुन्हा प्रश्न येतो, संविधानानं तुम्हाला दिलेल्या मताच्या अधिकाराचं काय? ज्या अधिकारासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आयुष्यभर झगडले, काँग्रेस बरोबर झगडले, गांधी बरोबर झगडले, कारण गांधीचं देखील तेच म्हणणं होतं यांना मताचा अधिकार द्यायची गरज नाही, यांचे नेते प्रतिनिधी आपण नियुक्त करू, जे विठ्ठलरामजी शिंदे म्हणाले होते, न्यायमूर्ती छंदावरकर म्हणाले होते. आणि त्यावेळेच्या प्रस्थापित काँग्रेस दलाचं तेच म्हणणं होतं. त्यांनी काय करावं तो त्यांचा प्रश्न. जे आंबेडकरांना आपले मुक्तिदाते मानतात, बाबासाहेबांना आपला मुक्तिदाते मानतात, त्यांनी काय करावं हा प्रश्न आहे. आणि त्यांनी काय करावं हे अत्यंत कठोरपणे आजकाल मांडण्याची गरज आहे. पॉप्युलॅरिटीसाठी भाषण देणं एक वेगळा प्रांत आहे. म्हणजे मला संयोजक पुन्हा बोलवतील की नाही याची भीती बाळगणारे अनेक वक्ते आहेत. त्यातले TADA वाले वक्ते तर फारच भयंकर. TADA वाले म्हणजे मानधन घेऊन भाषण करायला येणारे. निवडणूक आली की वेगळे येतात, निवडणूक संपली की वेगळे येतात. ही मंडळी त्या प्रोजेक्ट वरती राबवलेली असतात. आणि म्हणून मताचा अधिकार उदाहरण आपण घेतलं की मताचा अधिकार आपल्याला दिला, आपण आपल्याला विचारायचं की आपण त्या मताच्या अधिकाराचं पावित्र्य राखतो का? ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एका ठिकाणी म्हटलं की मताचा अधिकार हा साधा सुद्धा नाही, आई बहिणीच्या इज्जतीसारखा. जशी आई बहिणीच्या इज्जतीचं रक्षण करता तसं मताच्या अधिकाराचं रक्षण करा. मला सांगा, मतदानाच्या शेवटच्या दिवशी 4-5 वाजेपर्यंत पाकिटाची वाट बघणारे लोक आंबेडकरांनी दिलेल्या घटनात्मक मताच्या अधिकाराचं काय प्रामाणिकपणा, काय प्रांजळपणा मेंटेन करतात. दुसऱ्यावरती टीका करणं फार सोपं आहे, किंबहुना त्याच्यासाठीच आपण बहुतेक मंच उभे करतो.
फुल्याने आसूड उगारला तो ब्राह्मणवादी मंडळीवरती, पण बहुजनांना देखील फुल्याने सोडलं नाही. कुणब्याने 4 बायका केल्या. फुले म्हणाले, कशासाठी एवढ्या बायका? फुले रागानं म्हणाले, आणखीन एक कर, 5, आणखीन एक कर. आणि मग पुन्हा म्हणाले, 5 कर, 4 कशाला, 5 कर. म्हणजे तू मेलास तर चौकी खानदान येतील, 5वं मडकं धरेल. हा आसूड आहे. हे आसूड ओढावे लागतात. समाजाला बदलायचं असेल, लोकांना बदलायचं असेल तर प्रवाहाच्या विरोधात जावं लागतं. बाबासाहेब प्रवाहाबरोबर गेले नाहीत, फुले प्रवाहाबरोबर गेले नाहीत, शाहू महाराज प्रवाहाबरोबर गेले नाहीत, छत्रपती शिवराय प्रवाहाबरोबर गेले नाहीत, नारायण गुरु, पेरियार, ईबी कोणीच गेलं नाही. मग आपला वारसा कोणता? तुम्ही तुमचा वारसा ठरवायला हवा. हायब्रिड मिक्सचर सोयीचं हे करणं दांभिकपणा, प्रतारणा, विरोध, बाबासाहेबांच्या संघर्षाचा विरोध, त्यांच्या राज्यघटनेचा विरोध, त्यांच्या आयुष्यातील संपूर्ण कार्यकिर्दीचा विरोध, हे पाप करणं आणि दुसऱ्या बाजूला आंबेडकरवादी म्हणून मिरवणं हा आणखीन एक वेगळा भाग आहे. म्हणून हे आसूड आपल्यावरती सुद्धा आले पाहिजे. हे जर आसूड आले नाही तर गुन्ह्याला आणि चुकाला राजमान्यता मिळते. आणि गुन्ह्याला आणि चुकाला राजमान्यता मिळाली की तत्वज्ञान आणि संघर्ष हे लोप पावतात, त्याची धार कमी होते. आणि संघर्षाची धार कमी झाली तर आपल्यासारख्या देशामध्ये जाती संघर्ष ही निरंतर प्रक्रिया, सत्ता संघर्ष ही निरंतर प्रक्रिया, इथल्या हितसंबंधाचा संघर्ष एक निरंतर प्रक्रिया. त्या संघर्ष लढ्यात तुम्ही आम्ही कुठे असू आणि कुठे असू याचं उत्तर आजकाल बऱ्याच लोकांना सापडले. शहाणपणानं, विवेकपणानं निर्णय न घेण्याचे परिणाम ते भोगावे लागतात. बाबासाहेब आंबेडकरांची ही अपेक्षा नव्हती. मताच्या अधिकाराबाबत शेवटचं त्यांचं कोटेशन सांगतो. ज्या दिवशी घटना समितीमध्ये सर्वांना मताचा अधिकार हे तत्व जेव्हा मान्य झालं त्या दिवशी संध्याकाळी बाबासाहेब आंबेडकर दिल्लीतल्या हार्डिंग एव्हेन्यू बंगल्यामध्ये राहत होते. प्रसन्न मनानं लॉनवरती फिरत असताना तत्कालीन घटना समितीचा सदस्य आणि काँग्रेसचा मोठा नेता आणि घटना बनवण्यातल्या मूलभूत अधिकाराच्या समितीचा अध्यक्ष एवढा मोठा माणूस नाव आचार्य कृपलानी येऊन बाबासाहेबाला भेटले. आणि प्रसन्न मुद्रेचे बाबासाहेब बघून तो असं म्हणाला की बाबासाहेब क्या बात है, आप ज्यादा आज खुश लग रहे, क्या बात है? आणि बाबासाहेब म्हणाले, मैंने गरीब मजलूम लोगों के हाथ में आज सबसे बड़ा हथियार दिया. पहिल्यांदा त्याला काही कळालं नाही. बोले क्या है? आणि बाबासाहेब म्हणाले, मैंने अपने लोगों को सबसे बड़ा कीमती उपहार वोट का अधिकार दिया. ते कृपलानी हसले, म्हणाले, क्या फरक पड़ता है, क्या फरक पड़ता है, काय होईल? कृपलानी असं म्हणाले कि फर्क क्या पड़ता है, जिनके हाथ में आपने वोट का अधिकार दिया वो गरीब है, मजलूम है, लाचार है, बिकने वाले लोग हैं, उनके नेता बिकते हैं. हम खरीदेंगे, हम खरीदेंगे, हम अपनी सरकारें बनाएंगे, आपका कुछ नहीं होगा. आता मला सांगा, त्यावेळेला ते कृपलानी जे म्हणाले ते आजही खरं की खोटं ते तुम्ही प्रत्येकाला आपापल्या मनाला विचारायचं. बाबासाहेब शांत झाले, ऐकून घेतलं आणि म्हणाले, कृपलानी तुम्हारी बात सच है, कोई गलत नहीं. मेरे लोग गरीब है, लाचार है, मजलूम है, बिकते हैं, उनकी खरीद फरोख्त होती है, तुम्हारे जैसे लोग खरीदते हैं, उनके वोट खरीदेंगे, मैं जानता हूँ. लेकिन पुढे काय म्हणाले, पुढे असं म्हणाले, लेकिन कभी ना कभी एक दिन तो आएगा
मेरे लोग अपने हथियार का, अपने वोट का अधिकार सही इस्तेमाल करेंगे, और जिस दिन करेंगे तुम्हारे इतना बड़ा भिखारी दुनिया में कोई नहीं होगा। आता मला सांगा, ज्या द्वेषानं बाबासाहेब हे बोलले ते सिद्ध करायची जबाबदारी कुणाची? कुणाची जबाबदारी? बरोबर. आता पुढचं बघा, निवडणुकीमध्ये तुमच्या हातामध्ये जर मताचा अधिकार नसता तर तुमच्या दारात कोण आला असतो? आपल्या म्हातारीच्या आईच्या पायाला हात कुणी लावला असता? आपल्या अस्पृश्य बापाचे आशीर्वाद कुणी घेतले असते? आपल्या पोरं, लहान पोरं काय काय फार सुंदर आहेत, त्यांच्या नाकातून पूर्ण अरबी समुद्र वाहत असतो, त्या अरबी समुद्राची पप्पी कुणी घेतली असती? कुणी घेतली असती? हे कशामुळं? हे कशामुळं? एका मताच्या अधिकारामुळे. एका मताच्या अधिकारामुळे. मग त्या बाबासाहेबांच्या भूमिकेशी आपण प्रामाणिक आज कितपत आहोत हा प्रश्न आपण विचारायचा. दुसऱ्यांना शिव्या देणं म्हणजे मुवमेंट चालवणं होत नाही. दुसरे फार नालायक आहे आणि म्हणून त्यांना राज्यकर्ते होण्याचा अधिकार नाही असं म्हणणं फार सोपं आहे. त्यापेक्षा आपल्या लोकांना आपण राज्यकर्ते कसं होऊ याची तयारी करून घेणं हे त्याचं उत्तर असतं. आणि ते उत्तर आता आपण प्रश्नाकडे म्हणून नाही, उत्तराकडे जायचंच नाही. त्याच्यापेक्षा कोण काय म्हणालं, 2-4 फुटेक अगदी तकलादू लेवलची वर्तमानपत्र वाचायची, अत्यंत लो लेवलचे वक्ते विचारवंत ऐकायचे आणि आपली मतं बनवायची. जसं निवडणुकीच्या कालखंडामध्ये काही सुपारीबाज लोक येतात आणि सांगतात यांना मत द्या. ते निवडणुकीच्या काळातच येतात. कुणाचं नाव श्याम माणिक असतं, कुणाचं नाव निखिल वागळे असतं. माझे दोन्ही मित्र आहेत, भाग वेगळा. हे निवडणुकीच्याच काळात काय येतात? हो काय येतात? मग तो परभणीमध्ये सूर्यवंशी मारला तेव्हा का निखिल वागळे जात नाही तिथं? श्याम मानव का जात नाही? पुण्यामधल्या दलित महिलांची पोलीसमध्ये रात्रभर बसून एफआयआर नोंदवली नाही तेव्हा हे तथाकथित भाकरबाज पैसे घेऊन काम करणारे लोक त्यावेळेला का जात नाही पुढं? त्याला सुपारी नसते. त्यामुळे सुपारीबाज विद्वान, अत्यंत तकलादू भानोत्री स्वरूपाचे विद्वान आपल्याला सांगतील हे करा नाहीतर हे येईल. ते आलं तर काय माझाच एकट्याचा नाश होईल का? राहत इंदोरी काय ना, जब लगेगी आग बस्ती में तो सभी के घर जलेंगे. या हमारा मकान थोड़ी है. आग लगेगी बस्ती में तो सबके घर जलेंगे. पण डर आम्हालाच. आणि आताही आपल्याला सांगितलं जातं भारतीय राज्यघटनेचं रक्षण करण्याची एकमेव जबाबदारी म्हणजे आंबेडकरी जनतेची. बाकीच्याने काय करायचं? बाकीच्याने काय करायचं? बाकीच्याने आपलं सगळं करायचं. आणि राज्यघटनेची जबाबदारी तुमचीच, आंबेडकरी लोकांचीच. काय आंबेडकरी समुदायासाठी भारताची राज्यघटना आंबेडकरी समुदायासाठी आहे का? भारताच्या सर्वकष लोकांसाठी. ओबीसी असो, एससी असो, एसटी असो. आदिवासींना मताचा अधिकार तर फार विरोध होता. घटनेमध्ये 5वी आणि 6वी सूची आहे, अनुसूची, जे आपण आंबेडकरी चळवळीतले कार्यकर्ते विद्वान कधीच वाचत नाही. संविधानाच्या 5व्या आणि 6व्या अनुसूचीमध्ये आदिवासींना सर्वकष स्वायत्ततेचे अधिकार, स्वायत्तता. आम्ही चालू आमचं सरकार आमच्या प्रांतामध्ये, आमच्या भागामध्ये, आमच्या जल जमीन जंगलच्या इलाक्यामध्ये. हा आदिवासींना अधिकार बहाल कोणी केला? बाबासाहेब आंबेडकरांनी. बाबासाहेब आंबेडकरांनी हे अधिकार नुसत्या आदिवासींना दिले ना, तर ते सगळ्यांना दिले. आणि जेव्हा आदिवासींना अधिकार मी दिले असं म्हणतो तेव्हा
तेव्हा तुम्हाला माहिती असेल की आदिवासी मध्ये कोणी आरक्षणाची मागणी नव्हती केली. शैक्षणिक आरक्षणाची नाही, आर्थिक आरक्षणाची नाही, राजकीय आरक्षणाची नाही, तरी आदिवासींना मिळालंच ना. आदिवासींना या सगळ्या धोरणात्मक बाबी संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांनी लीड केल्या. आदिवासीचे फक्त 6 रचना समिती सदस्य होते, त्यावेळेला 6 सदस्य होते. आता 6 सदस्यापैकी 2 सदस्य ब्राह्मण होते जे नेतृत्व करत होते आदिवासींचं. कुर्ल्याला मुंबईमध्ये ठक्कर बापा कॉलनी आहे. हे ठक्कर बापा यांनी गांधीच्या सांगण्यावरून 1932 ला हरिजन सेवक संघ स्थापन केला. 32 ला हरिजन सेवक संघ हा ठक्कर बापा गांधीच्या सांगण्यावरून. त्या हरिजन सेवक संघाचा एक पदाधिकारी बाबासाहेब जिवंत असताना दिल्लीतल्या बंगल्यामध्ये जाऊन भेटला. गेला आणि पडदिशी बाबासाहेबांच्या पायावरती पडला आणि पाय धरले. बाबासाहेब परेशान झाले, म्हणाले अरे भाई ये कौन है, मेरे पैर क्यों पकड़ रहा है. बाबासाहेबांनी विचारले भाई तो है कौन, मेरे पैर क्यों छू रहा है. आणि तो असं म्हणाला मेरा नाम अमीनचंद है, मेरा नाम अमीनचंद है. बोले ठीक है, नाम तो तेरा ठीक है, तू काम क्या करता है. आणि तो अमीनचंद म्हणाला मैं गांधी जी के हरिजन सेवक लीग का दिल्ली का प्रधान हूं. मग बाबासाहेब पुढे म्हणाले ठीक है, काम क्या है तेरा, काम क्या है तेरा. आणि तो अमीनचंद म्हणाला आपको गाली देना, अंबेडकर को गाली देना, यही हमारा काम है. बाबासाहेब पुन्हा न चिढ़ता म्हणाले ठीक है, उसके बदले में तुमको मिलता क्या है, मुझे गाली देकर तुम्हें मिलता क्या है. आणि तो अमीनचंद बिचारा प्रामाणिकपणाने म्हणाला बाबा साहब रोजी रोटी चलती है. काय म्हणाला, रोजी रोटी चलती है. अशा रोजी रोटी रोजगार हमी योजनेवरती असणारे लोक यांच्याकडून संविधानाची हिफाजत, यांच्याकडून संविधानाचा पाठपुरावा अजिबात शक्य नाही. आणि म्हणून म्हटलं की काही गोष्टी तुम्हाला कडवटपणानं मांडाव्या लागतील, बोलाव्या लागतील, नाहीतर नुसतं दुखणं आहे म्हणून तुम्हाला उपाययोजना करता येणार नाही. ही बाब अत्यंत स्पष्ट आहे. आजही मी सांगू इच्छितो तुम्हाला की महिला आहेत, अर्ध्या महिला आहेत, म्हणून आम्हाला सुरुवातीला सांगितलं साहेब सगळ्यांना कन्सिडर करून सांगा. एकट्या फक्त राजकीय नेत्याला कार्यकर्त्यांना तुमच्यासारख्या मंडळींना फक्त नाही तर महिला मंडळींना पण सांगा. आणि महिला मंडळीला सांगायला हवं आज तुम्ही आपल्या नवऱ्यावरती जो अधिकार गाजवता ना, हा माझा एकटीचा नवरा, ती सुद्धा आंबेडकरांची मेहरबानी. नाहीतर पूर्वी होतं हा एकटा नमुना आमच्या 5, 25, 50, 100 जणीचा वाट्याला किती आला असता तो भांडे का. तुम्ही म्हणाल कसं कसं. आणि मग बहुपत्निक पद्धती बंद केली. बाबासाहेब आंबेडकरांचं धोरण समतेची राज्यघटना आणि विषमतेचा समाज नाही. मग पहिली मोठी विषमता एक जात विषमता आणि दुसरी लिंग विषमता. जात विषमता हे दीर्घ पल्ल्याचं काम आहे. मग म्हणाले लिंग विषमता इमिजिएट तातडीनं मागं लागले. हिंदू कोड बिल आणलं. बाप मेला नवरा मेला महिलेला अधिकार मिळाला पाहिजे. लग्न करण्याचा ठरवण्याचा घटस्फोट घेण्याचा अधिकार मिळाला पाहिजे. ती काही गुलाम नाही. या सगळ्या उपाययोजना त्यांच्या. काय झालं, संविधान 50 ला आलं. 51 पर्यंत संविधान सभा तीच घटना समिती होती, तीच पार्लमेंट होती. पार्लमेंटमध्ये काँग्रेसवाल्यांनी विरोध केला. नाही महिलांना अधिकार कशाला द्यायचे. हे आजकाल सत्तेत बसलेले लोक, त्यांचे अनेक राजे साधू विधू महाराज सगळे अनेक जणांनी धमक्या दिल्या. काही बाबासाहेबांची जेवढी निंदा नसती करायची ती केली. त्या काळी सगळा विरोध केला.
बाबासाहेबांनी त्या काळी सिद्धार्थ कॉलेजमध्ये मी हे सगळं का करतोय म्हणून एक व्याख्यान दिलं मुंबईच्या. आणि त्या कॉलेजमध्ये म्हणाले मला हे सगळं काय करायची गरज आहे, मी शांतपणे राहू शकतो सत्तेमध्ये, पण मला नाही बघवत, मला पटत नाही. समतेचा संदेश देणारी राज्यघटना विषमतेचा समाज हे थांबवायला हवं आणि म्हणून स्त्रियांना समतेच्या पातळीवरती आणायला. मग त्याने उदाहरण दिलं. उदाहरण कुठलं दिलं माहिती का? बंगालमध्ये एक हिंदू कुलीन विवाह पद्धती आहे, त्यावेळेला होती 46 बंगालमध्ये. आता बंगालमधल्या हिंदू कुलीन विवाह पद्धतीमध्ये काय पद्धत होती? एका नवऱ्याच्या 100 200 बायका, अनेक बायका, बहुपत्नीत्वाची पद्धत. बाबासाहेब म्हणाले हे कसं शक्य आहे? एक पत्नीत्वाची पद्धत आलीच पाहिजे. मग त्याने कुटुंब व्यवस्थेला हात घातला म्हणून हे रूढी परंपरावादी तथाकथित सनातनी हे पेटून उठले. वाटेल त्या लेवलला जाऊन विरोध केला. नेहरू सारखा माणूस शेवटी घाबरला. काँग्रेसवाल्यांनी सांगितलं त्याला. नेहरू फुलपूर मतदारसंघातून उत्तर प्रदेशच्या निवडणूक लढले. काँग्रेसवाल्यांनी सांगितलं नेहरूजी ते बाबासाहेब आंबेडकरांचं ते हिंदू कोड बिल वगैरे ते पार्लमेंटमध्ये तुम्ही हिता आणला की निवडणूक हरला. काँग्रेसवाले सरकले माग, नेहरू माग सरकले. ते घाबरले. बाबासाहेबांनी स्पष्टीकरण दिलं. अरे म्हणे एक माणसाच्या 100 50 बायका म्हणजे काय? बरं तो एक टिकूजीराव मेला की बाकीच्या सती जायचं, नाही सती गेली तर ते डोक्याचं सगळं काढायचं, बायकॉटेड बहिष्कृत जीवन जगायचं. हे बौद्ध मंडळींना आता काही वाटत नाही, तुम्हाला जाणवत नाही कारण तुम्ही त्यातून सुटलाय. पण ओबीसीचे हाल बघा. जे हिंदू चक्राच्या व्यवस्थेमध्ये अडकलेल्या महिलांची दुःख समजून घ्या. जा तुम्ही त्या मथुरेला जिथून हेमा मालिनी निवडून येते तिथं वृंदावनात मध्ये बघा, अशा कित्येक महिला बायकॉटेड लाईफ, बहिष्कृत जीवन जगतात. बाबासाहेबांनी त्यांचा विचार केला आणि म्हणाले अरे थांबायला हवं. आणि म्हणून ते म्हणाले तो एक नवरा मेला की अनेकांनी सती जायचे किंवा बहिष्कृत जीवन जगायचं हा कुठला मानवीपणा आहे? आणि त्याने हिंदू कुलीन विवाह पद्धतीचं उदाहरण देताना म्हणाले पण बायका 100 तर ठेवायला एकत्र तेवढं घर तरी मोठं पाहिजे. त्यावेळेला काही लेडीज हॉस्टेल म्हणजे काही नवऱ्याची मालमत्ता आहे का? लेडीज हॉस्टेल नव्हतं. 100 बायका राहायचे कुठं? मग ते आपल्या बापाच्या घरी. आता प्रत्येक बायको आपल्या बापाच्या घरी हा पोहोचायचा कधी? सगळ्यांना विमान काही परवडतंय का? आजकाल लोक पान खायला घेऊन दुबईला विमान जातात. आजकाल पुण्यात ती कालची पोरं ठोरं कुठल्या तरी चार्टर विमानामध्ये बसून कुठेतरी भटकून येतात. मी काय म्हणतोय तुम्हाला कळत असेल तर ते समजून घ्या. कारण नावं घेऊन मला मुद्द्याचं महत्त्व कमी नाही करायचं म्हणून मी नावं टाळतो. कारण नावं घेतलं की तुमचा फोकस बदलेल म्हणून मी नावाला महत्त्व देत नाही, मुद्द्याला महत्त्व देतो. ही कालची परवाची पण पोरं ठोरं चार्टर फ्लाईट घेऊन इकडं तिकडे जात आहे. मागे एका मंत्र्याला आपलं पोरगं कुठल्या चार्टर फ्लाईट मधून गेलं हे शेवटपर्यंत कळालं नाही म्हणून FIR केली. आता त्यावेळेच्या त्या नवरोपाला हे काही परवडेल का? ही एक अडचण. बरं 100 बायकांची नावं पत्ता ते तरी लक्षात राहील का? त्याला काय मोबाईल आहे की सरळ आपलं घेतलं प्रिंट आले असं काय आहे का? मग जसं मदर इंडियामध्ये ते जमीनदाराचे लाल बाट असतात ना पुस्तकं, ते मोठी बाइंडिंगवाले, तसं रजिस्टर नवऱ्याचं त्यात प्रत्येक बायकोचं नाव, ठिकाण कुठे. आणि मग हा गाढव एक दिवशी घोड्यावरनं निघायचा. ते कमरेला ते बाळ असायचं. मग ते कुठे निघाले? मुंबईमधून आले कुठे? त्याला नेरळला आले. नेरळला आले की माझी बायको क्रमांक 1. मग नेरळमध्ये कुठली सोसायटी सो अँड सो, मग तिथे कुणाची कन्या क्रमांक सो अँड सो, ही याची बायको हाय. तिथे एक दिवस घालवेल. घोड्यावरून दुसरीकडे चाला नेरळच्या पुढे कुठे पडवेल, दुसरा दिवस पडवेल. आता मला सांगा 100-150 बायकाकडे जायपर्यंत 100-150 लोक दिवस तर लागतील की नाही? आता या दरम्यान तो नेमका गाढव टीबीनं मरायचा. ते गाढवही मरायचं आणि हे गाढवही मरायचं, टीबीनं मरायचं. मग एका वेळेला पुन्हा 100-150 बायका अशाच. बाबासाहेब म्हणाले ही संस्कृती नाही, हा समाज नाही, हा कलंक आहे.
आणि तो मिटवण्यासाठी मी हिंदू कोड बिल आणतोय. मला सांगा, बाबासाहेबांची ही भूमिका समजून घेणारे आज सुद्धा किती लोक आहेत? आजच्या 2025-26 मध्ये किती लोक आहेत? मग अशा लोकांना राज्यघटना काय पेलवेल? ज्याच्या मनामध्येच लोकशाही नाही, ज्याच्या मनामध्येच समता नाही, ज्याच्या मनामध्येच बंधुत्व नाही, ज्याच्या संस्कृतीमध्ये समता बंधुत्व नाही, ते नेहमीच राज्यघटनेला विरोध करत राहणार. आणि जेव्हा अशी लोक सत्तेत येतील तेव्हा त्यांचा विरोध पराकोटीचा असेल. आणि त्यामुळेच अनेक लोक आज खुलेपणाने बोलत असतात की भारत हा हिंदू राष्ट्र आहे आणि आम्ही हिंदू राष्ट्र करूच. मग त्याच वेळेला थोडंसं भान बाळगतात, अडचण समजतात आणि मग असं म्हणतात भारत हा हिंदू राष्ट्र आहेच, घोषित करण्याची गरज काय? गिर गए तो भी टांग ऊपर, म्हणजे ऑलरेडी आहेच. मग जे लोक अशी म्हणतात भारत हे हिंदू राष्ट्र आहे, तर मग भारतीय राज्यघटनेमध्ये धर्मनिरपेक्षता, सेक्युलरिझम नाही मान्य करत आम्ही. काल परवा तर अनेक लोकांना शोध लागला, जनावरांच्या डॉक्टरांना सुद्धा शोध लागला. जनावरांच्या डॉक्टरांना म्हणजे संघाचे प्रमुख हे जनावरांचे डॉक्टर आहेत. ते MBBS MD बिमडी असं काही नाही, ते वेटरनरी डॉक्टर आहे. त्यांनाही शोध लागला आणि त्याने आजकाल शोधामध्ये मांडलं की जो जो या देशात राहतो तो हिंदू आहे. आता बौद्धांचं काय, तुमचं काय, शिखांचं काय, मुस्लिमांचं काय, जैनांचं काय, हे आमच्याच मूळ मधून बाहेर पडलेल्या पोशाख. म्हणजे दावा करायचा तर किती दावा करायचा, म्हणजे जे जे काय आहे ते आमचंच असं म्हणायचं आणि मग म्हणायचं की भारत हे हिंदू राष्ट्र आहे. इथं राहणारा प्रत्येक माणूस, आणि त्यात पुढे नवीन, जरी तो स्वतःला हिंदू मानत नसला तरीही आम्ही त्याला हिंदू मानतो. आता ही कुठली घटना संस्कृती? या देशातला 9% आदिवासी स्वतःला हिंदू मानत नाही, 18% मुसलमान स्वतःला हिंदू मानत नाही, शीख, जैन, ख्रिश्चन अजिबात हिंदू मानत नाही. बौद्धातले आरक्षणासाठी अर्धे लपून छपून मानतात. हाही असुर आवश्यक कास्ट सर्टिफिकेटसाठी. मग ज्याला आपण कॉस्मोपॉलिटियन कल्चर म्हणतो, ती कल्चर ज्या संविधानानं स्वीकारली त्या संविधानाची ती संस्कृती नाकारणं म्हणजे काय? हा घटनेचा सन्मान की घटनेचा अवमान? आणि हे अवमान जेव्हा राज्यकर्ता वर्ग करतो तेव्हा जनता तेवढ्या ताकदीची आणि लायकीची असावी लागते. आणि जेव्हा राज्यकर्त्याच्या अशा प्रवृत्तीबद्दल जनता प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष समर्थन करते तेव्हा हुकुमशहाचा जन्म होतो. जर्मनीमध्ये हिटलर अशाच पद्धतीनं सत्तेत आला होता, लोकशाही पद्धतीतून सत्तेवर आला होता. तो काही हुकुमशाह म्हणून डायरेक्ट सत्तेमध्ये नव्हता आला, पण थोतांडाची राष्ट्रवादाची कल्पना, सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या कल्पना त्यानं जनमानसामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात रुजवल्या, आपल्याकडेही रुजल्या. म्हणून अयोध्यामध्ये राम मंदिराच्या उद्घाटनाला अनेक आपले भंते सुद्धा हजर राहतात. त्यावेळेला 22 प्रतिज्ञा जातात कुठं? ही विचारण्याची ताकद पाहिजे, हे बोलण्याची ताकद पाहिजे. नाहीतर मग आपलं ते बाया दुसऱ्याचं ते कार्ट, ही प्रवृत्ती खराब. आणि ही प्रवृत्ती तुम्ही जोपासावी, वाढवावी ही काही बाबासाहेबांची अपेक्षा नाही. घटनेची सुद्धा तुम्ही विज्ञाननिष्ठ व्हावं, रॅशनलिस्ट व्हावं. म्हणून पेरियार रामस्वामीला एकदा प्रश्न विचारला होता की बाबासाहेबांच्या अगोदर, बुद्धिझमच्या अगोदर सगळ्यात जास्त बुद्धाच्या जयंत्या भारतामध्ये कोणी केल्या असतील त्या पेरियार E.V. रामस्वामींनी केल्या. आणि मग एका कार्यक्रमात पत्रकाराने पेरियारला विचारलं की पेरियार जी आप क्या बुद्धिस्ट हो? आणि पेरियार रामस्वामींनी उत्तर दिलं, नहीं मैं कोई बुद्धिस्ट हूं. तो बोले आप है कौन? आणि पेरियारजी म्हणाले आय एम अ रॅशनलिस्ट. मी बुद्धिस्ट आहे, मी रॅशनलिस्ट.
आणि मग पुढे म्हणाले, सिन्स आय एम अ रॅशनलिस्ट आय एम अ बुद्धिस्ट. म्हणजे मी रॅशनलिस्ट आहे म्हणून बुद्धिस्ट आहे. तर हा रॅशनलिझम आपल्यात असायला हवा. आपल्यामध्ये रॅशनलिझम नाही. एका बाजूला बौद्ध धर्माची संकल्पना आणि आचरण मात्र रॅशनलिझमचं नाही. तू माझ्या भागाचा आहेस का, माझ्या गावचा आहेस का, माझ्या जातीचा आहेस का, याच्यातून बाहेर न पडणारे लोक ना बुद्धाच्या वाटेवर आहेत ना बाबासाहेबांच्या वाटेवर. ते अडथळे किंवा अडसर आहे. बाहेरची अडसर तुम्हाला जाणवतात, अंतर्गत अडसर जाणवत नाही. त्यामुळे म्हणतात ना, कधी कधी दुसऱ्याशी लढणं फार सोपं असतं, पण अंतर्गत अडथळ्याशी लढणं फार कठीण असतं. बाबासाहेब नेमकं तेच म्हणाले जेव्हा त्यांच्यावरती आरोप झाला, बाबासाहेब तुम्ही स्वातंत्र्य लढ्यात आहात कुठे? आणि बाबासाहेबांनी उत्तर दिलं, अरे तुमचा स्वातंत्र्य लढा 150 वर्षाच्या पारतंत्र्याविरुद्ध, माझा स्वातंत्र्य लढा 5000 वर्षाच्या पारतंत्र्याविरुद्ध. तुमचा स्वातंत्र्य लढा मोठा की माझा? ही जी भूमिका, ती भूमिका आपण स्वीकारली पाहिजे. राज्यघटनेचं 75 वर्ष झाली. कोणी म्हणालं आता अमृतकाल आहे. काय अमृतकाल आहे आपल्याकडे दिसतोय? अमृतकाल म्हणजे काय? पुन्हा हे एक हिप्नॉटिझमचं टेक्निक आहे, राज्यकर्त्या वर्गाचं टेक्निक आहे. हे मुसोलिनीने इटलीमध्ये वापरलं, हिटलरनी जर्मनीमध्ये वापरलं. एक कलेक्टिव्ह हिप्नॉटिझम करायचं आणि विशिष्ट वर्गाला विशिष्ट मार्गाने घेऊन जायचं. मग त्याचं माध्यम धर्म असेल, जात असेल, रेस असेल, द्वेष असेल, या माध्यमातून ते आपलं साध्य हे साध्य करायला बघतात. नेमकं तेच आज भारतामध्ये आहे. बरं, ते नुसतं त्याच प्रयत्नात आहे असं नाही. आर्थिक क्षेत्रामध्ये फार मोठा विरोधाभास आहे. राज्यघटनेचं कलम 38 काढा. मी 20 वर्ष शिकवलं, LLM PhD आहे. धनंजय चंद्रचूड आणि आम्ही दोघं अर्धा कंपॅरेटिव्ह कॉन्स्टिट्यूशन शिकवलंय. त्यामुळं झोपेतून उठलं तरी ते माझ्या बाय हार्ट आहे. 38 कलम मध्ये संविधान निर्मात्यांनी सांगितलं, या देशाच्या अर्थव्यवस्थेच्या नाड्या मुठभर लोकांच्या हातामध्ये असता कामा नये. आणि तसं जर झालं तर ते देशासाठी घातक असेल, डेट्रिमेंटल टू द इंटरेस्ट ऑफ नेशन, असं संविधानात शब्द प्रयोग आहे. आज आपण प्रश्न विचारूया, भारतातील अर्थव्यवस्था मुठभर लोकांच्या हातामध्ये आहे का? याचं उत्तर काय? तुम्ही सगळे सांगा. आहे ना? मग हा संविधानाचा सन्मान की संविधानाचा अपमान? ही दृष्टी आपल्याला आली पाहिजे. आपले पंतप्रधान विदेशात खूप फिरतात, फिरलं पाहिजे. एकेकाळी विसा मिळत नव्हता, बंदी होती, आता सगळं मोकळं आहे, फिरतात. ते ज्या ज्या देशात जातात, आपलं परदेशी धोरण किती सुधारतात तो एक मुद्दा वेगळा, पण अडाणीचे उद्योगधंदे मात्र त्या देशात सुरू होतात. हे टीका म्हणून नाही, तुम्ही फार याचं मार्मिकपणाने बघा. हे एकच उदाहरण नाही. 77 साली जॉर्ज फर्नांडिस जनता गव्हर्नमेंटमध्ये हेवी इंडस्ट्री मिनिस्टर होते आणि त्यावेळेला जॉर्ज फर्नांडिस असं म्हणाले की या देशातल्या कुठल्याही मोठ्या उद्योगधंद्यासंबंधीची फाईल मी मंत्री म्हणून माझ्या टेबलावर उशिरा येते, पहिल्यांदा मोठ्या उद्योगपत्याच्या दारात घरात पहिल्यांदा ती जाते. 77ला जॉर्ज फर्नांडिस ते म्हणाले. मी तुम्हाला आता वेगळं उदाहरण दिलं. एवढंच नाही, 2019चा महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीत मी होतो, माझा पक्ष होता. मी वरळीमधून आदित्य ठाकरेच्या विरोधात उमेदवार होतो, तुम्हाला माहिती आहे. महाविकास आघाडीच्या त्या निवडणुका झाल्यानंतर आपल्याला 2 वर्ष ते 19 महिने सरकार बनलं नव्हतं. त्यावेळेला सरकार बनावं म्हणून अनेक राजकीय पक्षाचे नेते मुंबईतल्या उद्योगपतीच्या घरात बैठका करत होते. हे एका महाराष्ट्रातील नेत्याने टेलिव्हिजनवरती सांगितलं ओपन. मग मला सांगा,
सरकार येत आहेत कुठून? आपल्या मतदानातून, की त्यांना कोणतरी बनवतंय? आणि जर त्यांना कोणतरी बनवत असेल तर ही लोकशाही आहे का? म्हणून बाबासाहेब आंबेडकर 55 साली बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले, भारत हा देश, भारताची भूमी ही अँटी डेमोक्रेटिक आहे. इथं लोकशाही फार रुजलेली नाही. तो एक बुद्धाचा कालखंड तो जर सोडला तर इथं लोकशाहीची पाळंमुळं खोलवर नाही. त्यामुळे लोकशाहीचं भवितव्य कठीण आहे. आज तुम्हाला ते दिसतंय, वरवरची लोकशाही दिसते. तुम्ही मतदान करता, मतदान यादीत नाव येतं की नाही आजकालचा वाद, पुन्हा मशीन मधून ते जातं कुठं तो दुसरा वाद, आणि तिसरं निवडून आल्यानंतर सरकार कोणाचं बनायचं की नाही बनायचं याच्यासाठी बैठक आणलेली आहे. आणि याला काही लोकशाही म्हणायची का? ही संविधानात्मक लोकशाही आहे का? ही लोकांच्या मतातून निर्माण झालेली लोकशाही आहे का? मग जर ती नसेल तर हा संविधानाचा अपमान की सन्मान? याला खत पाळणारे लोक हे संविधानाच्या विरोधक की समर्थक? याला मदत करणारे लोक डायरेक्ट इनडायरेक्ट, बरं का, डायरेक्ट इनडायरेक्ट, हे दोन्ही आले, हे समर्थक की विरोधक? ठामपणाने निर्णय करावा. मी पुन्हा म्हणतो, आपला तो बाया दुसऱ्याचं ते कार्ट, हे सामाजिक राजकीय लढ्यामध्ये भूमिका योग्य नसते. ही स्वार्थी भूमिका, ही स्वार्थी भूमिका घेऊन तुमच्या आंदोलना उभी नाही राहत. आणि म्हणून आर्थिक भूमिकेच्या बाबतीमध्ये आता जगातले अनेक तज्ञ संस्थेचे अहवाल आले. त्यांनी सांगितलं भारतातील 1 ते 2% लोकांच्या हातामध्ये 57 ते 58% देशाची संपत्ती आहे. मला सांगा, 1 ते 2% लोकांच्या हातामध्ये जर देशाची संपत्ती आहे तर मग जे तुम्ही आता संविधान वाचलं ते आपण मुलीला वाचायला लावलं, प्रस्तावना, त्यात आर्थिक समता आहे ना? त्या आर्थिक समतेचं काय? त्या आर्थिक समतेचं काय? आणि मग पुन्हा बाबासाहेबांकडे जायचं असेल तर आर्थिक आणि सामाजिक समता जर प्रस्थापित झाली नाही तर राजकीय लोकशाहीला काही अर्थ नाही. कवडी मोलाची आहे. मग ही कवडी मोलाची लोकशाही आपणाला राज्यकर्त्यानं दिलेली नाही, आपणाला राज्यकर्त्याने दिलेली आहे. ही राज्यकर्त्यांची चूक नाही, ही राज्यकर्त्यांची चूक आहे. आणि राज्यकर्त्याची चूक जेव्हा मी म्हणतो तेव्हा मी पुन्हा तुम्हाला माहित नसणारं उदाहरण देतो. 1951 पर्यंत जनगणना होताना आदिवासीचा स्वतंत्र कॉलम होता. 51ला बंद झाला. मग आज आदिवासीची जनगणना होताना अनेक आदिवासीची नोंदणी हिंदू म्हणून केली जाते. ओबीसी आपसा जनगणनेची मागणी करतोय, आम्ही त्याचं समर्थन करतो. पण येणाऱ्या जनगणनेमध्ये अजूनही ओबीसीचा स्वतंत्र कॉलम नाही. आणि त्याबाबत एकही ओबीसीचा नेता खोलवर जाऊन विचार करून त्या बाबतीत भूमिका घेत नाही. कारण आम्हाला सत्ता प्रिय आहे, आम्हाला सत्ता शय्या सोबत करायची आहे. त्यामुळे ओबीसी नेत्यांना स्वतंत्र भूमिका नाही. मग ते आरक्षण असो, ओबीसी मंडळ असो, किंवा गेले 5 वर्ष महाराष्ट्रात फक्त 2010 साली सुप्रीम कोर्टाने एक निर्णय दिला की प्रत्येक लोकल बॉडीमध्ये आकडेवारी तपासा आणि त्या आकडेवारीच्या आधारावरती SC ST ओबीसीचं आरक्षण निश्चित करा. ते जर केलं असतं तर ती आज प्रसंग आला नसता. ते जर केलं असतं तर आज हा प्रसंग आला नसता. गेले 5-7 वर्ष महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था थांबल्या नसत्या. पण महाराष्ट्रातल्या प्रत्येक सरकारनं ही चूक केली. महाविकास आघाडीने केली, त्याच्यापूर्वीच्या शिवसेना बीजेपी सरकारने केली आणि आताच्याही सरकारने केली. सगळ्यांनी चुका केल्या, त्यांची सजा. आताही सुप्रीम कोर्टाची टांगती तलवार आहे. म्हणजे तुम्ही निवडून आला तरी पुन्हा रद्द होतील. जसे 2016 साली विदर्भातले अनेक झेडपी मेंबर ओबीसीचे निवडून आलेले रद्द. हे काही शासन व्यवस्थेचा प्रकार आहे. याच्याबद्दल सरकारला कोणी दोष द्यायला तयार नाही. विरोधकांना हे बोलता येत नाही.
विरोधक सुद्धा लपून छपून त्यांच्या सोबतच. मागच्या दारानं कोण कोणत्या हॉटेलमध्ये बसतो ते सगळे तिथंच. म्हणून मी तुम्हाला म्हटलं होतं, पक्षाच्या भाषेत समजू नका, हा पॉलिटिकल क्लास आहे, हा राजकीय वर्ग आहे. आणि राजकीय वर्गाचं सत्ता हे एकमेव ध्येय असतं. तिथे पक्ष ए पक्ष बे याला कवडीची किंमत नाही. त्यांचा वर्ग एक, वर्ग हितसंबंध आहे. आणि वर्ग हितसंबंध जेव्हा एक आहेत आपण असं म्हणतो, तेव्हा अनेक पातळीवरती आपल्याला उदाहरण सापडतात. जे मी आर्थिक संबंधाचं सांगितलं ते आता आपण अनेक बाबतीमध्ये आपल्या अनुसूचित जातीचा आणि जमातीचा निधी दरवर्षी पुरवला जातो. पहिल्यांदा घटनेमध्ये कलम होतं, तरतूद होता, आजही आहे की SC STचा निधी त्यांच्या लोकसंख्या प्रमाणात असला पाहिजे. ओबीसी बाबत तशी तरतूद नाही. DTNT BJNT त्यांच्या बाबतीत तशी तरतूद नाही. SC STच्या बाबतीत आहे. त्या निधीचं गेले 50 वर्षात कोणी योग्य रीतीने वापर केला? कोणी केला वापर? समाज कल्याण मंत्री कोणी असू द्या, आपला असू नाही तर दुसऱ्याचा असू, काही फरक पडत नाही. आता महाराष्ट्रामध्ये पंढरपूरची यात्रा निधी सामाजिक न्याय विभागाचा, तुमची लाडकी बहीण योजना निधी सामाजिक न्याय विभागाचा. का इरिगेशन डिपार्टमेंटचा पैसा काही वळवता येत नाही? पाटबंधारे विभागाचा पैसे काही वळवता येत नाही? पाणी पुरवठा मंत्रालयाचा पैसा इकडे आणता येत नाही? निधी आणायचा कुणाचा? तर फक्त दलित आणि आदिवासीच्या विकासाचा. कारण आम्हाला विचारणार आहे कोण? कोण विचारणार? असेल संसदीय SC ST कमिटी, महाराष्ट्रात सुद्धा SC ST आमदाराची कमिटी आहे, पण ते आमच्याच ताटाखालची मांजरं आहेत. आम्हाला विचारणार कोण? आमचीच माणसं आहेत, ते आम्हाला विचारणार कोण? आम्ही त्यांना तिकीट देऊ मंत्री बोलू तेव्हा ते मंत्री बनणारे लोक आहेत, आम्हाला विचारणारे कोण? मग राज्यघटना सांगते एक, व्यवहार मात्र दुसरा. अशा भूमीवरती संविधानाची सन्मान सोडा. मग आपलं एक फॉर्मॅलिटी म्हणून संविधान दिन आला. काय प्रचंड मोठी मॅरेथॉन रॅली, 500-600 पोरांच्या मोटरसायकल मध्ये डिझेल पेट्रोलची व्यवस्था करायची, ठरलेलं एक ठिकाण हॉटेल ठरवायचं आणि संध्याकाळी मग सगळे गुलाम त्या सभेला हजर. आणि मग त्याने आपला नेता कसा महान, संविधान राहिले बाजूला, निमित्त संविधान. आमचा नेता कसा महान, आमचा पक्ष कसा महान, याचंच गुणगान करत त्यांनी तास 2 तास घालवायचे. राहिलं संविधान बाजूला. आणि याच्यामध्ये टाळ्याने शिट्ट्या वाजवणारे आपण, सहभागी होणारे आपण, मूलभूत प्रश्नांना हात लावायचा नाही. एक लक्षात घ्या, सत्ताधारी सर्वसाधारण माणसाला मूळ मुद्द्याकडे कधीच येऊ देत नाही. त्याच्या जीवन मरणाच्या प्रश्नाकडे कधीच येऊ देत नाही. त्याच्या मूलभूत स्वातंत्र्याच्या प्रश्नाकडे कधीच येऊ देत नाही. त्याला भटकत 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 वरवरती कसं तरंगवात ठेवायचं हे सत्ताधारी वर्गाचा. आज 2-3 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. याचंच उदाहरण म्हणून सोनम वांगचुकचं नाव तुम्ही ऐकले. 3 इडियट पिक्चर ज्याच्यामुळे तयार झाला तो सोनम वांगचुक. तो सोनम वांगचुक जेलमध्ये आता 53 दिवस झाले. काय कारण आहे? काय कारण काय? सोनम वांगचुक बौद्ध आहे. कोणा सांगतो तुम्हाला, तो बौद्ध माणूस. काय कारण? त्यानं एकाच गोष्टीवरती आंदोलन केलं. काय? जम्मू काश्मीरमध्ये 370 कलम हटवल्यानंतर जेव्हा तिथं निवडणुका झाल्या लोकसभेच्या, तेव्हा BJP तर्फे सरकारतर्फे केंद्र सरकारतर्फे आश्वासन दिलं की लडाख प्रांताला विशेष दर्जा देऊ. भारतीय राज्यघटनेची 6वी अनुसूची त्या लडाख प्रांताला लागू करू. त्या 6व्या सूचीनुसार लडाख मधल्या जनतेला तिथल्या पर्यावरणाचे, तिथल्या व्यवस्थापनाचे सगळे अधिकार देऊ. हे सत्तेतल्या लोकांनी जाऊन सांगितलं निवडणुकीच्या तोंडावर. मग तो माणूस म्हणतो की तुम्ही हे आश्वासन दिली, तुम्ही सत्तेत आला, मग त्याची पूर्तता करा. आता हे संसदीय परंपरेत बसतं की नाही? लोकशाही परंपरेत बसतं की नाही? बरं, त्यानं कोणतं उग्र आंदोलन नाही केलं, शांतपणे निवेदन दिली अगोदर.
नंतर पैदल मार्च दिल्लीपर्यंत काढला. आता लोकशाहीमध्ये आणखीन काय करायचं, काय करायचं? त्या माणसानं जेव्हा उपोषण केलं आणि जनमत तयार व्हायला लागलं, तेव्हा सरकारनं त्याच्यावर आरोप केला की तुमचे चिनी लोकांशी संबंध आहेत, तुमच्याकडे परदेशी चलन आहे आणि त्यामुळे तुमच्या कारवाया राष्ट्रविरोधी आहेत. त्याला 52 दिवस झाले, 53 दिवस झाले जेलमध्ये टाकले. दिल्ली दंगल्यामधला उमर खालिद 5 वर्ष जेलमध्ये. मी वकील आहे, तुमच्यापैकी अनेक लोक वकील आहेत. कुठल्याही गुन्ह्याची संशोधन पूर्ण झालं, इन्व्हेस्टिगेशन पूर्ण झालं की जामीन दिला जातो. कायद्यामध्ये सांगितलंय, तरतूद आहे. सुप्रीम कोर्ट तसं म्हणतं नाही, 5 वर्ष जेलमध्ये आम्हाला ठेवायचं. भीमा कोरेगावच्या प्रकरणामध्ये ज्योती जगताप नावाची पोरगी काल परवा सुटली. काय म्हणे, गाणं म्हणणारी पोर, गाणे म्हणणारे अडकले, बाकीचे सुटले. हेही समजून घ्या. आयोजक सुटले. कोलसे पाटलांना मी एकदा म्हणालो होतो, आयोजक तर तुम्ही होता ना, तुमच्यावर काहीच गुन्हा नाही, ते गाणं म्हणणारी पोरं गुन्हेगार. 5 वर्ष सडली ज्योती जगताप. ही लोकशाही. राज्यघटनेच्या कलम क्रमांक 21 सन्मानानं जीवन जगण्याचा अधिकार दिला ना, हे सन्मानाचं जीवन. या अशा सगळ्या सरकारी कार्यपद्धतीमुळे, ध्येय धोरणामुळे एका बाजूला संविधानाचा अमृत महोत्सव आणि दुसऱ्या बाजूला संविधानाला तिलांजली, संविधानाच्या ध्येय धोरणाला तिलांजली, संविधानानं दिलेल्या अधिकाराला तिलांजली, हा प्रचंड मोठा विरोधाभास आहे. आणि हेच नेमकं बाबासाहेब म्हणतात. त्यांच्या 25 नोव्हेंबर 1949च्या शेवटच्या घटना समितीतल्या भाषणामध्ये ते असं म्हणतात की आज आपण परस्पर विरोधी जीवनामध्ये प्रवेश करतोय. एका बाजूला राजकीय, दुसऱ्या बाजूला सामाजिक, आर्थिक. हे कुठं मिटवू की नाही? हे जर वाढत गेलं तर हे टिकेल का? हा प्रश्न तेव्हाच, हा प्रश्न तेव्हाच. मग बाबासाहेबांची या भूमिकेचा पाठपुरावा कोणी करायचा? पाठपुरावा काँग्रेसवाले करतील, पाठपुरावा बीजेपीवाले करतील, पाठपुरावा काही शिवसेनावाले करतील. पक्ष सोडा. थोडक्यात मी असं म्हणेन की जो जो स्वतःला आंबेडकरांची औलाद मानतो त्याची जबाबदारी, बाकीच्यांची नाही. ती जबाबदारी आपण पार पेलतो का? ती जबाबदारीचं आपण निर्वाहन करतो का? संविधानाला वाईट म्हणणारे बाकीचे आहेत, त्यांचं सोडा. त्यांना जन्मजात कावीळ आहे, त्यांना जन्मजात कावीळ आहे, त्याची कारणं वेगळी आहेत. पण त्या संविधानामुळे तुमचा तर उद्धार झाला ना. तुमच्या बांधिलकीचं काय? तुम्हाला का कावीळचा रोग? तुम्ही का त्यांच्या प्रवाहात, कोणी प्रत्यक्ष, कोणी अप्रत्यक्ष, कोणी डायरेक्ट, कोणी इनडायरेक्ट, कोणी धोरणात्मक, कोणी वरवरचे. आणि मग दुसऱ्या बाजूला नाही, संविधानाचा अमृत महोत्सव रॅली जोरात झाली पाहिजे. आजकाल आंबेडकरी जनतेला फसवण्याचं एक दुसरं कारस्थान आहे. अनेक लोक आंबेडकर जयंती आली, असं काही संविधान महोत्सव आला की मोठी स्पॉन्सरशिप देतात. खैरे असतायत, त्यांना पडतंय सगळं, मोठी स्पॉन्सरशिप देतात. आणि ते काय सांगते, डीजे जोरात वाजला पाहिजे, मिरवणूक भव्य तेवढी निघाली पाहिजे, पूर्ण बेधुंद झाली पाहिजे. भाषण मात्र ठेवायचं नाही, वागता मात्र बोलवायचं नाही. आणि माझ्यासारखं तर अजिबातच नाही. म्हणून आम्ही आजही बहिष्कृत आहोत. आम्हाला परवा नाही त्याची. मी बहिष्कृत आहे त्या अर्थाने, मला माहिती आहे, मला त्याची परवा नाही. कारण जे बाबासाहेबांना जे मिळालं ते आमच्याकडे एवढं प्रचंड आहे की तुमच्या मेहरबानीची आम्हाला गरज नाही. हे एकदा स्वीकारलं की दुःख होत नाही, हे स्वीकारलं की खेद होत नाही. त्यामुळे ही जी मंडळी आहे आजकाल महाराष्ट्रातल्या आंबेडकरी मंडळींना ध्येयापासून भटकवण्यामध्ये अनेक लोक गुंतलेले आहेत. तुम्ही जयंती मोठी करा, संविधान सन्मान सभा मोठी करा, विचाराचं बोलायचं नाही. आपण पाहिजे तर सर्व जाती धर्मांना करू,
एकत्रित करून करू, सर्व राजकीय पक्षांना एकत्रित करू. आता सर्व राजकीय पक्षांना एकत्रित केल्यावर बीजेपी वाला स्टेजवर मग आमचा खैरे कसा बोलेल, कसं बोलायचं, खरे कसा बोलेल, खरं कसं बोलेल, खरं कसं बोलेल ही अडचण. म्हणजे बघा छानपैकी कोणी करतात ते कळतच नाही. म्हणजे या पद्धतीनं डाव टाकला जातो आणि त्यात आपले अनेक लोक अडकतात. आणि एक लक्षात घ्या, आपल्यातला सुशिक्षित मध्यमवर्गीय फुले आंबेडकरवादी माणूस त्याला आता झगडायचं नाही आहे, त्याला आता लढायचं नाही आहे. त्याला मस्तपैकी प्रशस्त मोठ्या ड्रॉइंग रूममध्ये बसून छानपैकी TV, जमलंच तर संध्याकाळी आणखी काय त्याचा लाभ घ्यायचा आहे. त्या मोहामध्ये आहे. आणि त्याला म्हटलं रे असं का साहेब, कालपर्यंत हे नव्हतं तर आज तरी करू द्या. म्हणजे तो बॅकलॉग भरायची त्याची चिंता आहे. तो बॅकलॉग भरून काढेल तर मग फुले शाहू आंबेडकरी संघर्षाचा बॅकलॉग कुणी भरून काढायचा. फटक्या डेली वेजेस वरती काम करणाऱ्या माणसाला, रोजगार हमी योजनेवरती 500 दिवस सोडा 100 दिवस रोजगार नाही मिळत त्या माणसाला. आणि त्यांच्याकडून आपण अपेक्षा करायची तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांचं तत्व पालन केलं पाहिजे. आणि ज्या बिचाऱ्याची रोजीरोटीची फिकर आहे, संध्याकाळचं जेवण मिळेल की नाही, आणि त्याच्या नावानं तुम्ही सांगायचं आजकाल लोक खराब झाली. तुमचं काय? ज्या समाजातला मध्यम वर्ग हा आपल्या महापुरुषाची प्रतारणा करतो त्याचं काही खरं नाही, खरं नाही. आणि मग म्हणायचं नोकऱ्या गेल्या, प्रमोशन गेलं, महाराष्ट्रात रिझर्वेशन इन प्रमोशन नाही, सामाजिक न्याय खात्याचा पैसा पळवला, आपले अधिकारी चांगली पोस्टिंग नाही मिळाली. देणार कोण तुम्हाला, कोण देईल तुम्हाला? या सगळ्या अडीअडचणीमधून एक पुन्हा की संविधान चांगलं सगळं ठीक, पण ज्या ज्या लोकांनी संस्कृती आणली चालवली त्यांची संस्कृती भिन्न आहे. आणि हा तोच संस्कृती संघर्ष पुढे नव्या नव्या रूपामध्ये आहे. तो कधी जाणवतो, कधी जाणवत नाही, कधी दिसतो, कधी दिसत नाही. जाणकार लोकांना कळतं, जे जाणकार नाही त्यांना मात्र हे समजत नाही. आणि म्हणून एक शेवटचा मुद्दा फार महत्त्वाचा सांगून मी थांबणार. तो मुद्दा असा आहे, काही फरक पडत नाही, ही इंडोरची सभा आहे. हो भाऊ, इंडोरच्या सभेला 10ची मर्यादा नसते, आउटडोअरच्या सभेला मर्यादा असते. आणि 10ची मर्यादा ही इलेक्शनच्या सभेला नक्कीच असते. आपली काही इलेक्शनची सभा नाही, त्यामुळे काही घाबरायची गरज नाही. शेवटचा मुद्दा असा आहे की आपण कितीही म्हटलं की महान बाबासाहेब आंबेडकरांनी महान राज्यघटना लिहिली, आम्ही नाही मानत. आमची संस्कृती भिन्न, आमचा बाप भिन्न, आमचे करते धरते भिन्न. त्यांचं बाबासाहेबांचं कधीच पटलं नाही. मग आम्ही बाबासाहेबाला काय म्हणून मानावं, त्यांच्या राज्यघटनेला काय म्हणून मानावं? हा संघर्ष राहील, पुढेही राहणार. कदाचित तो आणखीन वेगळ्या पद्धतीनं मोठाही होईल. अशा वेळेला आपण एक निर्णय करायचा, नुसतंच किती वर्ष मिरवायचं की माझ्या बापाने घटना लिहिली, माझ्या बापाने घटना लिहिली, असं किती वर्ष बापाच्या जीवावर मिरवायचं? बाप हयात नाही, बाप हयात नाही. मग बापाच्या जीवावर आणखीन किती वर्ष जगायचं? तुमचं माझं काहीतरी कर्तृत्व आहे की नाही, पोराची म्हणून आपली काही लायकी आहे की नाही, काही जबाबदारी आहे की नाही, त्या जबाबदारीकडे दुर्लक्ष करायचं आणि बापाच्या नावावर नुसतं जगायचं, बापाने निर्माण केलेल्या संविधानाच्या नावावर जगायचं. तर एक लक्षात घ्या की जे सत्तेत जातात त्याची संस्कृती संविधानाची नाही. त्यामुळं ज्यांची संविधानात्मक संस्कृती आहे असेच राज्यकर्ते या भारतात निर्माण झाले पाहिजे. आणि संविधानाच्या संस्कृतीला आपली संस्कृती मानणारे कार्यकर्ते नेते पैदा केले पाहिजे, वाढवले पाहिजे. संविधान संस्कृतीच्या विरोधात जे जे आहेत त्यांच्या सोबत जाऊन त्यांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करणं हा संविधान द्रोह आहे.
हा आंबेडकरी द्रोह आहे. तुम्ही ठरवायचं की आपण कुठल्या वर्गात, पहिल्या डब्यात बसायचं की दुसऱ्या डब्यामध्ये बसायचं. एवढा जरी तुम्ही विचार केला तरी आज संविधान दिनाचं औचित्य पूर्ण झालं असं मला वाटतं. आपल्या निमंत्रणाबद्दल धन्यवाद. जय भीम.